नासिक में इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया एसोसिएशन के तत्वावधान में आयोजित की गई क्रिकेट प्रतियोगिता का शानदार आगाज हुआ। उद्घाटन के लिए पहुंचे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता रोहित पवार ने मैदान पर बल्ला उठाकर मैच की शुरुआत की। मैदान पर उतरते ही रोहित पवार ने बल्ले से शानदार फटके लगाए और मैच का रोमांच बढ़ा दिया। उद्घाटन के मौके पर उन्होंने पत्रकारों से बात करते हुए राजनीतिक गुगली भी फेंकी। जब उनसे पूछा गया कि क्या वो अजित पवार की टीम में शामिल होंगे तो उन्होंने मुस्कुराते हुए कहा, टीम तय करेगी मुझे लेना है या नहीं, लेकिन टीम में खेलूंगा या नहीं ये खिलाड़ी के तौर पर मैं तय करूंगा। त्याच्याचबरोबर इथं जर आपण बघितलं तर पोलिसांची टीम आहे, वकिलांची टीम आहे, मेडिकल असोसिएशनची टीम आहे, इंडस्ट्रीची टीम आहे। अशा पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करणारे लोक एकत्रित विविध विचाराचे, विविध व्यवसायाचे एकत्रित येऊन तिथे चांगली टुर्नामेंट इथं आयोजित केली आहे। आणि शेवटी प्रोफेशनल लाईफमध्ये हे सर्वजण जसं वकील संघटना आणि पोलीस हे सहसा आपण जर बघितलं असेल तर समोरासमोर बऱ्याच वेळा लढत असतात, पण इथे येऊन एक चांगल्या वातावरणामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून एक कुठेतरी चांगला संवाद व्हावा, एक चांगलं तिथं संभाषण व्हावं असा एक प्रामाणिक प्रयत्न या डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या माध्यमातून नाशिकमध्ये घेतला गेला। अतिशय चांगलं नियोजन, पहिलीच वेळ आहे, त्यांना अनेक लोकांनी सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। एक चांगला उपक्रम इथं सुरू केलेला आहे आणि तुमच्या या उपक्रमाकडे बघून इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा तिथे असणारे मीडियाचे जे कुठल्या असोसिएशन आहेत ते एकत्रित येऊन असे टुर्नामेंट घेतील अशी अपेक्षा करतो। सर्वच टीमला शुभेच्छाही देतो। त्याच्याचबरोबर समीर भाऊ असतील आणि नाशिक क्रिकेट असोसिएशननी सुद्धा इथं एक चांगल्या उपक्रमाला सहकार्य केलं, त्यासाठी सुद्धा त्यांचं अभिनंदन। मी एकच तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने माझी चढणगणना राजकारणामध्ये सुरू आहे, ज्या दिशेने त्या ठिकाणी चालवलं, जो संघर्ष आम्ही सर्वजण करत आहोत, कारण का प्रॅक्टिस केल्याशिवाय आपण चांगलं क्रिकेट खेळू शकत नाही। माझी प्रॅक्टिस बऱ्यापैकी तिथं झालेली आहे। टीम चूज करत असताना बरेच लोकांना असं वाटेल की मी त्यांच्या बाजूला त्या ठिकाणी असावं, त्यामुळे माझ्यापेक्षा जे कुठले इतर पक्ष आहेत ते काय तिथं निर्णय घेतात आणि शेवटी एक खेळाडू म्हणून मी निर्णय काय घ्यायचा तो माझ्यावर तिथं असेल, पण त्यावेळेस जेव्हा ती वेळ येईल तिथं मी त्या ठिकाणी निर्णय घेईल।